नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण कोटकर. तुमच्यासाठी मी एक स्पेशल घेऊन आलो आहे एसएची ब्रेन स्टॉर्मिंग बॅच. मी स्वतः एसएच्या पेपरमध्ये निबंध लेखनाच्या लेखी भाषेच्या पेपरमध्ये 73 मार्क्स मिळवलेले आहेत. तुम्हालाही ह्या 73 मार्कांपर्यंत 70+ जाण्यासाठी ह्या एसएच्या बॅचची नक्की मदत होईल. आता ह्या एसएच्या ब्रेन स्टॉर्मिंग बॅचमध्ये आपण नक्की काय करणार आहोत आणि ही कशा पद्धतीने तुम्हाला मदतरूप ठरू शकेल बघा. आता मुख्य परीक्षा ही जवळ येत चालली आहे, त्याच्यामुळे आता लिखाण करायला आपल्याकडे कमी वेळ आहे आणि त्यातही GSच्या रिव्हिजनचं आपल्याकडे बर्डन असणार आहे. म्हणून आपण काय करणार आहोत, एक मल्टी डायमेन्शनल अप्रोच बिल्ड करणार आहोत. कुठलाही निबंध लिहिताना त्यातले डायमेन्शन्स कसे कव्हर करायचे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत किंवा त्याच्यावरती फोकस करणार आहोत. आणि त्याचबरोबर रायटिंगचे स्किल्स कसे इम्प्रूव्ह करायचे, म्हणजे रायटिंगच्या कुठल्या स्किल्सने तुम्ही किती मार्क्स मिळवू शकता, कुठल्या गोष्टी कशा एक्सप्रेस करायच्या, ह्या देखील आपण ह्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सो ह्या एकंदरीत उद्देशासाठी आपण ही एसएची ब्रेन स्टॉर्मिंगची बॅच सुरू केलेली आहे. आता ह्या बॅचमध्ये काय असणार आहे बघा, मुख्यत्वे आपण हे तर जनरल झालंच की निबंध लेखन कसं असावं याचा आपल्याला एक ओव्हरऑल गायडन्स इथे असणार आहे. त्याचबरोबर आत्तापर्यंत झालेले म्हणजे साधारण 2013 पासून 2019 पर्यंतचे जे मुख्य परीक्षेचे पेपर्स बघितले, त्यातील भाषा विषय जर आपण कन्सिडर केला आणि त्यात आपण जर बघितलं 7 वर्षाचे साधारणपणे आपल्याला 6 असे मोठे ब्रॉड थीम भेटतात किंवा घटक म्हणूयात आपण त्यांना. सोशल असेल, पॉलिटिकल असेल वगैरे, आणि याचे जर आपण सब टॉपिक्स केले तर साधारण 12 विषय होतात आपल्याकडं. तर ह्या म्हणजे प्रिव्हियस इयर एसएचं सगळं आपण ॲनालिसिस करणार आहोत आणि ॲनालिसिस करतानाच ह्या 12 विषयांना कसं टॅकल करायला हवं, मग त्या 12 विषयांचे मल्टी डायमेन्शनल अप्रोच काय असेल, कशा प्रकारे ब्रेन स्टॉर्मिंग करून आपल्याला इथे मिनिमम इनपुटमध्ये म्हणा किंवा कमीत कमी वेळेत आपल्याला जास्तीत जास्त आउटपुट कसं काढता येईल हे आपण बघणार आहोत. आता पुढच्या काही मिनिटांमध्ये मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की मागच्या वर्षी आत्तापर्यंत कशा पद्धतीचे निबंध विचारले गेलेत आणि आता आपण एक्सपेक्ट काय करू शकतो. सो अशा पद्धतीने आपण एक 10 एक्सपेक्टेड एसे देखील याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. हे सगळं जे आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच दिलं जाणार आहे आणि मी जे काही इथे तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून जे काही देताना स्क्रीनवरती जे काय दिसेल, जे काही फॉर एक्झाम्पल PDF असेल तर ती PDF देखील तुम्हाला मी शेअर करणार आहे. आणि भाषांतराचा जो पार्ट आहे आणि त्याचबरोबर सारांश लेखनचा पार्ट, तर त्याचेही तुम्हाला एक्सप्लेनेशन म्हणजे मुळात सारांश लेखन कसं करावं, भाषांतर कसं करावं याचे बेसिक व्हिडिओ, त्यानंतर भाषांतर आणि सारांश लेखन केलेले 2-2 व्हिडिओज, अशा पद्धतीने तुम्हाला हे व्हिडिओ दिले जातील. एकंदरीत सर्व बॅचमध्ये आपल्याला व्हिडिओज हे मिळणार आहेत. व्हिडिओज जे आहेत हे सेल्फ एक्सप्लेनेटरी असणार आहे. आपल्या बॅचची फी 899 रुपये आपण ठेवली, अगदी माफक ठेवलेली आहे. मल्टी डायमेन्शनल अप्रोच, मी जसं म्हटलं आता की मल्टी डायमेन्शनल अप्रोच हा असणार आहे आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल ॲग्रिकल्चरवरती आपल्याला एसे येतोय, तर मग ॲग्रिकल्चरचा एसे कव्हर करताना काय काय अप्रोच मल्टी डायमेन्शनल थिंकिंग आपण करायला पाहिजे. किंवा उदाहरणार्थ आपल्याला टेररिझमचा एसे विचारलेला 2 वेळा विचारला, मग मल्टी डायमेन्शन काय आहे त्याच्यामध्ये, मग टेररिझममध्ये इकॉनॉमी कशी येते, त्यानंतर पॉलिटिक्स कसं प्ले करते, रिलिजन कसा रोल प्ले करतोय, सामान्य लोकांच्या इच्छा आकांक्षा कसा रोल प्ले करते. सो आपण अशा विविध डायमेन्शनचा विचार करणार आहोत. एखाद्या स्त्री म्हणजे स्त्री ह्या विषयावरती समजा निबंध आला विमेन्स इश्यूवरती, तर मल्टी डायमेन्शनल अप्रोचमध्ये आपण काय होतं बघा, जनरली आपल्या चुका काय होतात, आपण एक साधारण मध्यमवर्गीय विचार घेऊन आपण निबंध लेखन करत असतो बऱ्याच वेळा. परंतु आपल्या विचारांमध्ये मग दलित स्त्री दिसते का, आदिवासी स्त्री दिसते का, मग तमाशामध्ये नाचणारी स्त्री दिसते का, ती देखील एक स्त्री आहे. बँकेत काम करणारी एक स्त्री आहे. असं म्हणतात ना, बँकेत काम करणाऱ्या स्त्रीपेक्षा वडार स्त्री जे असतात म्हणजे जे खोदकामं करतात त्यांची ताकद जास्त असते. मग स्त्रीला आपण अबला जे म्हणतो ते कुठल्या आधारावरती म्हणतो. ठीक आहे. म्हणजे रिमोट एरियाजमधले नॉर्थ ईस्टमधली समजा एखादी स्त्री असेल तर त्यांच्या समस्या ह्या पूर्व भारतातल्या उत्तर भारतातल्या स्त्रियांपेक्षा वेगळ्या आहेत. गडचिरोलीमधली एखादी स्त्री ही पुण्यातल्या स्त्रीपेक्षा तिचे प्रॉब्लेम्स अतिशय वेगळे असतात. घरेलू कामगार काम करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांची समस्या इश्यूज वेगळे असतात. म्हणजे हा झाला मल्टी डायमेन्शनल अप्रोच. मल्टी डायमेन्शनल अप्रोच असेल तरच आपल्याला निबंधामध्ये मार्क्स भेटतात. अर्थात ते काही म्हणजे मल्टी डायमेन्शनल अप्रोच म्हणजे सर्व काही असं नाही आहे, परंतु मल्टी डायमेन्शनल अप्रोच हा अत्यंत मस्ट आहे. तो कसा डेव्हलप करायचा मग हे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. प्लस रायटिंग स्किलमध्ये म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा एसे असेल तर त्याची सुरुवात आपण अशा शब्दांनी करू शकतो. मग व्होकॅब्युलरी आपल्याकडे कशी असायला पाहिजे, आपली शब्दरचना कशी असायला पाहिजे, हे देखील त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. जसा आयोगाचा पॅटर्न बदलतोय तशा जे निबंधाच्या रचना आहेत त्या देखील तुम्हाला ह्या बॅचमध्ये मिळणार आहे.
आपण काय करणार आहोत, एक कॉमन मिनिमम कंटेंट तयार करणार आहोत. जसं कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो ना पॉलिटिक्समध्ये, तसा कॉमन मिनिमम कंटेंट. आता म्हणजे काय, समजा उदाहरणार्थ हेल्थ हे किंवा स्त्री, आपण विमेन्सवरतीच बोलूयात आता. समजा स्त्री ह्या विषयावरती जर कुठलाही एसे आला तर काही गोष्टी आपल्याकडे अशा असल्या पाहिजे की स्त्री म्हणजे वुमेन हा जर थीम असेल, सब्जेक्ट असेल, तर त्याच्यावरती येणाऱ्या प्रत्येक निबंधामध्ये आपल्याला तो वापरता आला पाहिजे. फॉर एक्झाम्पल जसे काही कोटेशन्स असतील, काही डेटा असेल, हा आपण कॉमन तयारच करून ठेवणार आहे. कन्क्लुजन आपण काही कॉमन तयार करून ठेवणार आहे. आणि तशा पद्धतीचे समजा आपल्याला काही एसे विचारले तर तो डायरेक्टली आपला जो डेटा आहे तो तिथे आपण टाकणार आहोत. काही समजा एक्झाम्पल्स असतील, केस स्टडीज असतील, तर ते आपण डायरेक्टली तसेच तसे तिथे वापरणार आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण मल्टी डायमेन्शनल अप्रोचवरती विचार करणार आहोत. हे सगळे लेक्चर तुम्हाला रेकॉर्डेड स्वरूपात मिळणार आहेत. ठीक आहे. आणि हे लेक्चर्स तुम्हाला कुठे भेटणार आहे, दिलीप खाटेकर सरांचं जे स्टेपअप MPSC हे काही इनिशिएटिव्ह आहे आणि हे जे ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरमध्ये हे ॲप्लिकेशन तुम्हाला भेटेल. तर त्याच्यावरती आपण हा कोर्स लॉन्च करणार आहोत. आणि कोर्स विकत घेणाऱ्यांसाठी आपण काय करणार आहोत, एक डाऊट क्लिअरिंग सेशन ऑनलाईन घेणार आहोत. शक्यतो ह्या महिन्याच्या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात, लास्ट वीकमध्ये, और नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण हे घेणार आहोत. ठीक आहे. आणि हा जो तुम्हाला डेमो लेक्चर आहे, हे डेमो लेक्चर देखील MPSC सेतू हा यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती ॲज वेल ॲज ह्या स्टेपअप MPSCच्या ॲप्लिकेशनवरती तुम्हाला भेटेल. ठीक आहे. माझा MPSC सेतू या नावाने देखील एक टेलिग्राम चॅनल आहे. MPSCच्या ज्या काही अपडेट असतात किंवा महत्त्वाच्या गोष्टी त्या ह्या चॅनलवरती मी शेअर करत असतो. तुम्हाला माझ्याशी जर पर्सनली काही कॉन्टॅक्ट करायचा असेल तर टेलिग्राम चॅनलवरती, टेलिग्रामला शक्यतो म्हणजे 90% टेलिग्रामलाच मेसेज करा, टेलिग्रामलाच बोला. ठीक आहे. ॲट प्रवीण कोटकर _प्रवीण कोटकर हा टेलिग्रामचा ॲड्रेस आहे माझा. ठीक आहे. सो ही आपण बॅच आत्ता सुरू करणार आहोत. बॅच आपली सुरू होती आहे 20 सप्टेंबरपासून. ठीक आहे. आता आपण बघूयात की प्रिव्हियस इयर जे एसेज आहेत तर ते कुठल्या प्रकारे विचारले गेलेले आहेत आणि मग आत्ता कुठले विचारले जाऊ शकतात ते देखील आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता बघा, याच्यामध्ये आपल्याला प्रिव्हियस इयर एसेज ही लिस्ट दिसते. आता ही लिस्ट कदाचित तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल माहीत. तुम्हाला तुमच्या रेफरन्ससाठी पाहिजे असेल तर याचा स्क्रीनशॉट घ्या. ठीक आहे. आता हे सगळं वाचण्यात अर्थ नाही, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जे काही विचारले जात आहेत निबंध, आत्ताचा जो ट्रेंड आपल्याला एक दिसतो, एखादा एसे फिलॉसॉफिकल विचारतात आणि एखादा जनरल स्टडी बेस्ड. फॉर एक्झाम्पल आता हा माणसाला शोधायचा आहे, हा फिलॉसॉफिकल एसे. ठीक आहे. हा मराठीला मी हाच निबंध लिहिला होता. आणि मग जगाचा पोशिंदा म्हणजे शेतकरी आत्महत्येच्या विळख्यात हा एक निबंध होता, और होता. दोन्हींपैकी एक लिहायचा 2019ला. महाराष्ट्र बोलतोय मी, तुमचा महाराष्ट्र बोलतोय, मराठी भाषेवरती निबंध विचारलाय, कथा आणि व्यथा. बघा, मी हे जुने पेपर देखील काहींचे तपासले. मी भरपूर पेपर तपासले, जवळपास 200 मुलांचे मी असेच फ्रीमध्ये तपासून दिलेले एक एसे. आणि आपण त्याची स्वतंत्र रायटिंगची एक बॅच देखील घेतली होती. मराठी भाषेची कथा आणि व्यथा हा मी काही लोकांचा निबंध चेक केला. एक जनरल सांगतो तुम्हाला. आता निबंध लेखनामध्ये काय प्रॉब्लेम होतो बघा, कथा आणि व्यथा असा निबंध आहे तर आपण काय करतो, फक्त व्यथा लिहितो की मराठी भाषेचा हा प्रॉब्लेम झाला आहे, कोण लोक बोलत नाही आहे, मराठी पुस्तकं कमी खपतात, मराठी माध्यमातून शाळा कमी आहेत, तुम्ही मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला मराठी कमी भेटते, मराठीला अभिजात भाषेचा अजून दर्जा मिळत नाही, ही सगळी व्यथा. बट व्हॉट अबाउट कथा? कथेबद्दल आपण काही बोलतच नाही आहे, कथेबद्दल आपण काही लिहिलेलं नाही. तर कथा म्हणजे काय, मराठी भाषा कुठून आली, मराठी भाषेची काय सौंदर्य आहेत, व्होकॅब्युलरी कशी डेव्हलप झालेली आहे, मराठी भाषेने कुठल्या भाषांना सामावून घेतले, भाषेवरती प्रभाव काय आहे. सो ही कथा आहे, तिची स्टोरी, मराठी भाषेची स्टोरी काय आहे. मग ज्ञानेश्वरांपासून ते सगळं महानुभाव पंथापासून आपल्याला एक आयडिया किंवा एक अंदाज. आणि आत्ता समजा नामदेव ढसाळांनी काय त्याचं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे किंवा आताचे जे काही लेखक आहेत, एखादं अर्ध नाव, म्हणजे आपल्याला फार इथं इंटेलेक्च्युअल काहीतरी दाखवायचं असं नाही, एक सॅम्पल अशी जी नावं असतात ना ती आपल्याला थोडी आपल्या निबंधाच्या पेपरमध्ये ही आवश्यक असतात. ठीक आहे. सो ही अशा पद्धतीनं आपले सगळे हे एसे आहे. श्रीभूनवरती प्रश्न विचारलेला आहे बघा, श्रीभ्रूण हत्या, राष्ट्रपतीची निवडणूक हा त्यावेळेचा करंट टॉपिक होता, करंट अफेअरवरती प्रश्न विचारतात. श्रीभ्रूण हत्या सामाजिक प्रश्न आहे. शेतकऱ्याचे मनोगत बघा, इथे देखील एकदा शेतकरी विचारलेला आहे, इथेही एकदा शेतकऱ्याचं मनोगत विचारलेलं आहे. भाषेवरती प्रश्न विचारलेला आहे. प्रजासत्ताक व्यवस्था म्हणजे पॉलिटीवरती विचारला आहे. ग्लोबलायझेशन विचारलेलं आहे. कुपोषण म्हणजे सोशल प्रॉब्लेम जे आहे त्याच्यावरती त्या समस्येवरती प्रश्न विचारलेला आहे. साधारणपणे आपल्याला काय दिसतं बघा की आधी एक पॅटर्न वेगळा होता, 2016च्या नंतर पॅटर्न बदललेला आहे. 2016च्या नंतर काय झालेलं आहे की 25 मार्काचा निबंध आणि 400 शब्दात निबंध आलेला आहे.
इंग्रजी निबंध काय होते याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. टेररिझम आणि प्लेजर ऑफ फ्रेंडशिप हा आला होता 2019ला. मी टेररिझम वरती लिहिलं होतं. ठीक आहे. आयडियल टीचरवरती विचारलेलं आहे. करप्शनवरती विचारलेलं आहे. करप्शनचा रिपीट होऊ शकतो बघा. करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया होऊ शकतो. त्यानंतर टेररिझमचा परत एकदा बघा रिपीट झालेला आहे टेररिझमचा. सो एस्से रिपीट होतात. म्हणून आपण ह्या बॅचमध्ये अर्धा फोकस एक्सपेक्टेड एसे आणि अर्धा फोकस हे जुने एसे जे झालेले आहेत त्याच्यावरती आपण डिस्कस करणार आहोत. त्यानंतर एज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंटवरती प्रश्न विचारलेला आहे. यूथवरती विचारलेला आहे प्रश्न बघा. रोल ऑफ यूथ इन मॉडर्न सोसायटी प्रश्न विचारलेला आहे. यूथवरती प्रश्न विचारलेला आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर पॉलिटिक्सवरती प्रश्न विचारलेला आहे. पॉलिटिक्स विदाउट इथिक्स इज डिझास्टर. त्यानंतर फिमेल फुटिसाईड स्त्री भ्रूण हत्या. ठीक आहे. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला याच्यावरती देखील. विमेन्स इश्यूमध्ये हे सगळे कव्हर होतात. ठीक आहे. प्रॉब्लेम ऑफ वर्किंग विमेन म्हणजे ज्या स्त्रिया जॉब करतात काम करतात तर त्यांचे काय प्रॉब्लेम आहेत. सो अशा पद्धतीने एक ॲनालिसिस जर केला आपल्याला तर यातून कन्क्लुजनला आपल्याला काय भेटतं बघा. वर्गीकरण जर आपण केलं तर आपल्याकडे साधारण असं आपण 7 टॉपिकमध्ये किंवा थीममध्ये घटकांमध्ये त्याला डिवाईड करू शकतो. फॉर एक्झाम्पल काही इश्यूज हे सोशल आहेत. ठीक आहे. सोशल आपल्याला इश्यू काही दिसत आहेत. मग सोशलमध्ये काय आहे. शेतकरीचा इश्यू जो आहे शेतकरी आपल्याला विचारलेला 2 वेळा विचारलेला आहे. स्त्रीवरती विचारलेला आहे. फिमेल फुटिसाईड विचारलेला आहे. स्त्री भ्रूण हत्या. कुपोषणाच्या समस्यांवरती विचारलेलं आहे. भाषेचा विचारलेला आहे. युवकांचा एक एसे विचारला आहे. साधारणपणे आता हे 4-5 टॉपिक इथे झाले बघा. सोशलमध्ये आपण समजा 4 किंवा 5 टॉपिक धरले तर यातलं रिपीट होऊ शकतो ना. म्हणजे शेतकरी रिपीट होऊ शकतो. स्त्रियांवरती एखादा किंवा त्या रिलेटेड एखादा विचारला जाऊ शकतो. ज्या सोशल प्रॉब्लेम जे आहेत सोशल इव्हिल जे आहे त्याच्यावरती परत प्रश्न विचारला जाऊ शकतो. दुसरा एक आपण घटक केला आहे राजकारण प्रशासन आणि मीडिया. हे राजकीय एसे विचारलेले 17ला जसं की तो करंटवरती विचारलेला आहे. रिपब्लिकवरती विचारलेला आहे. प्रशासकीय विचारला आहे. मीडियावरती विचारलेलं आहे बघा. मीडियावरती देखील विचारलेला आहे. 2012ला आणि 17ला विचारलेला आहे मीडियावरती. पॉलिटिक्स किंवा राजकीय पॉलिटिकल विचारलेलं आहेत. दहशतवादावरती 2दा विचारलं आहे. टेररिझमवरती एकदा. नॅचरल डिझास्टर हेलस्टॉर्मवरती विचारलेला आहे. आणि शिक्षणावरती 2 वेळा विचारलेलं आहे. शिक्षणावरती परत विचारू शकतात ते. ठीक आहे. त्यानंतर तत्त्वज्ञान फिलॉसॉफीवरती विचारू शकतात. चालू घडामोडींवरती जसं म्हटलं आता 2017 इलेक्शन्सच्या वेळेस विचारलेला आहे. जागतिक एखादा विषय विचारू शकतात जसं की ग्लोबलायझेशन विचारलेलं आहे. ठीक आहे. मग आता एक्सपेक्टेड आपण समजा केलं तर काय आहे एक्सपेक्टेड समजा कोरोना करंटमध्ये येतो. ग्लोबलमध्येही देखील येतो आणि सगळ्याच सेक्टरला सगळ्याच गोष्टींना टच करणारा हा देखील विषय आहे. मग हा आपण एक्सपेक्टेडमध्ये घेणार आहोत. एक्सपेक्टेडमध्ये हा आपण एसे कव्हर करणार आहोत. सो अशा पद्धतीने हे आपले हे जे काही 6-7 जे काही घटक आहेत आणि त्याचे साधारण 10-12 जे टॉपिक्स बनतात तर त्याला आपण डिस्कस करणार आहोत. मग त्याचा स्टार्ट कसा असेल. उदाहरणार्थ विमेन्सचा जो इश्यू आहे किंवा विमेन्सवरती जे 2 वेळा प्रश्न विचारले तो आपण काय करणार आता काही मिनिटांमध्ये आपण त्याच्यावरती पण डिस्कस करणार आहोत की विमेन्सचा इश्यू जर आला एसे आला तर काय करायचं कसं करायचं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण हे कव्हर करणार आहोत. इथे बघा काही आपल्याला एक्सपेक्टेड एसेची ही साधारण लिस्ट आहे. आता ह्या एक्सपेक्टेड एसेमध्ये आताही आपल्याला अजून ज्याला म्हणतो की आपण जास्त प्रिडिक्शन काय आपलं किंवा कुठले एसे येऊ शकतात हे एसे मी तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. सो इंडियाज युनिटी इन डायव्हर्सिटी कारण बऱ्याचदा हा इंडियाच्या युनिटीवरती चर्चा असते किंवा तो करंट इव्हेंटमध्ये पण बऱ्याचदा येतो. सोशल मीडियावरती प्रश्न विचारला आणि विचारण्याची दाट शक्यता आहे म्हणून सोशल मीडियाचा जो इम्पॅक्ट आहे इंडियन सोसायटी आपण ते देखील कव्हर करणार आहोत. ठीक आहे. विकास महत्त्वाचा की पर्यावरण एन्व्हायरमेंट आणि डेव्हलपमेंट ह्याच्यावरती आपण एक्सपेक्टेड एसे घेतलेला आहे. यूथ कल्चर टुडे यूथवरती विचारला आहे आणि विचारला जाण्याची शक्यता आहे. भाषेची उत्क्रांती देखील आपण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. त्यानंतर आपण हे कव्हर करणार आहोत. करप्शनचा रिपीट होऊ शकतो. करप्शन द बिगेस्ट चॅलेंज फॉर इंडिया. कोरोना पॅन्डेमिक्स मोस्ट एक्सपेक्टेड एसे ज्याला आपण व्हेरी इम्पॉर्टंट VVIMP असंही म्हणू शकतो. स्थलांतरावरती विचारला जाऊ शकतो. स्थलांतर का कोरोनामुळे झालेले जे स्थलांतर आहे आणि त्याला धरून जे ओव्हरऑल स्थलांतर जे आहे म्हणजे बाकीच्या देशांमध्ये काय चाललंय वगैरे स्थलांतरावरती एक आपण एसे. फेडरलिझम सारखं ममता बॅनर्जी आणि प्राईम मिनिस्टर म्हणजे जे काय आपल्याला दिसतं ना की सारखे भांडणं चालू आहेत. भांडण आपल्या भाषेत भांडण तर दॅट इज इश्यू ऑफ फेडरलिझम. मग तो कसा आहे. त्यानंतर पोल्युशनचा साधारण एखादा एसे आपण इथे घेणार आहोत. ठीक आहे. सो अशा पद्धतीने ह्या लिस्टमधले एक साधारण 10 विषय जे आहेत ते आपण इथे कव्हर करणार आहोत. बॅच आपली लक्षात असू द्या 20 सप्टेंबरला सोमवारी आपण ही बॅच
स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. सो बॅचमध्ये काय करणार आहे हे आपण आता बोललेलोच आहोत की ह्या एसेचं कंटेंट काय असावं. म्हणजे समजा विमेन्सवरती एसे आला तर त्याचं कंटेंट काय असायला पाहिजे. कंटेंटमध्ये काय येतो, काही डेटा येतो, काही कोट्स येतात, बरोबर, किंवा त्या डेटामध्ये पर्सनॅलिटीज येतील, काही इश्यूज येतील, काही फॅक्ट्स येतील, आणि स्ट्रक्चर म्हणजे कसा मल्टी डायमेन्शनल ॲप्रोच आपला असला पाहिजे. मल्टी डायमेन्शनल ॲप्रोच हा आपला कसा असला पाहिजे. विमेन्स इश्यू, मग समजा हेल्थ, विमेन्सच्या समजा स्त्रियांच्या समस्या असा एखादा एसे आला तर काय शिक्षण आहे, आरोग्य आहे, सेक्युरिटी आहे. त्याच्यानंतर समजा पब्लिक स्पेसमध्ये गेल्यानंतर आपण काय सेक्युरिटीचे इश्यूज होतात, ज्या गोष्टी आपण कमी विचार करतो त्या देखील आपण याच्यामध्ये घेणार आहोत. प्लस 10 एक्सपेक्टेड एसे आणि सारांश लेखन भाषांतर असं आपण करणार आहोत. आणि परत एक लक्षात ठेवा, आता ह्या बॅचमध्ये आपण जे काही मटेरियल तयार करणार आहोत किंवा जे काही आपण डिस्कस करणार आहोत हे तुम्हाला त्या थीमवरती जर प्रश्न आला तर हे कॉमन मिनिमम कंटेंटच्या आधारे तुम्हाला त्या थीमवरती दुसराही प्रश्न एसे आला तरी तो घेता येईल. ठीक आहे. म्हणजे विमेन्सचा एखादा स्टार्ट तुम्ही पाठ करून ठेवलं, एखाद्या कोटेशनने तुम्हाला स्टार्ट करायचं असेल तर विमेन्सवरती दुसरा कुठलाही एसे येऊ द्या, तोच आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. याच्यामध्ये माझ्याकडे जे मटेरियल आहे ते देखील मी तुम्हाला देणार आहेच आहे. सो स्टेपअप MPSC हे ॲप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करा. तिथे हा कोर्स आपण लॉन्च केलेला आहे. सध्या आपण हे 10 एक्सपेक्टेड एसे जे आहेत ते तुम्हाला देणार आहे. आणि एकंदरीत एक साधारण 2 ते 3 दिवसामध्ये उरलेले सगळे एसे जे आहे, म्हणजे जे आपण प्रिव्हियस इयरचं ॲनालिसिस म्हणतोय ते सगळं आपण घेणार आहोत. समजा उदाहरणार्थ आपण एसे ऑन विमेन जर डिस्कस करायला सुरुवात केली समजा आपल्याला हा एसे डिस्कस करायचा आहे, एसे ऑन विमेन, तर आपण काय करू शकतो, तर त्याची चर्चा आपल्याला इथे ह्या सेशनमध्ये, जे अर्धं आपलं सेशन राहिलं आहे त्याच्यामध्ये आपण करणार आहोत. मग आपण बॅचमध्ये जसं घेणार आहोत तसंच इथं घेतोय, लक्षात घ्या. आत्ता जे घेतोय तेच बॅचमध्ये घेतलं जाणार आहे. त्यातला एक टॉपिक आपण आता इथे कव्हर करतोय. विमेन्सवरती समजा एसे येतोय तर स्टार्ट कसा करायचा, सुरुवात कशी करायची. आता हे बघा, हे मटेरियल जे आहे ना, इंग्लिश प्लस मराठी अशा दोन्ही भाषांमध्ये हे मटेरियल असणार आहे. याचा उद्देश हाच आहे की एखादा विषय इंग्रजीतही येऊ शकतो, मराठीतही येऊ शकतो, तोच विषय. मग कंटेंट आपल्याला ट्रान्सलेट करता आलं पाहिजे. कोटेशन जे आहे ते कोटेशन ट्रान्सलेट नाही केले तरी चालतात तुम्हाला, तेच कोटेशन तसे ठेवा. म्हणजे मराठीचा समजा निबंध असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे इंग्लिश कोटेशन असं लिहू शकता. इव्हन याने सुरुवात देखील आपण करू शकतो, बरोबर. समजा एसे ऑन विमेन जर आलं तर काय कोटेशन आपल्याला आपण वापरू शकतो बघा. जेंडर इक्वॅलिटीचा कोफी अन्नान तुम्हाला माहीत असेल, युनायटेड नेशनमधले. तर जनरल इक्वॅलिटी इज मोर दॅन अ गोल, इट इज अ प्री कंडिशन. ही प्री कंडिशन आहे फॉर मीटिंग चॅलेंजेस ऑफ रिड्युसिंग पॉवर्टी, गरिबी दूर करायची असेल तर, प्रमोटिंग सस्टेनेबल डेव्हलपमेंट अँड बिल्डिंग गुड गव्हर्नन्स. हे जर करायचं असेल तर तुम्हाला जेंडर इक्वॅलिटी आवश्यकता आहे, सेड बाय कोफी अन्नान. आता बघा, तुमचा समजा गरिबीचाही समजा एसे आला, डेव्हलपमेंटचा एसे आला, गव्हर्नन्सचा एसे आला, तरी तुम्ही त्याला सांगू शकतात की ह्या गोष्टींसाठी जेंडर इक्वॅलिटी महत्त्वाची. आणि जेंडर इक्वॅलिटी स्त्रियांचा कुठलाही एसे येऊ द्या, तुम्ही जेंडर इक्वॅलिटीने सुरुवात करू शकता. जसं आपण समजा फिमेल फोर्टिसाईड बघितलं, त्यातही जेंडर इक्वॅलिटी येतेच. कुपोषण समजा बघितलं तर कुपोषणामध्येही तुम्ही सांगू शकता. कुपोषण हे मुलींमध्ये जास्त दिसतं आपल्याला, एकंदरीत बालकांमध्ये कुपोषण जर बघितलं तर मुलींमध्ये जास्त आहे. म्हणजे हे कोटेशन, म्हणजे आपण बघतो की अप्रोच काय आपला असला पाहिजे. आता येत्या काळामध्ये मुख्य परीक्षा येते, आपले कमी दिवस आहे, मग आपण अशा काही गोष्टी करू शकतो. कमीत कमी आपल्याला इथे इनपुट द्यायचं आणि आउटपुट जास्त काढायचं. कसं काढायचं ते आपण बघतोय. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फेमस कोटेशन आहे बघा, एखाद्या समाजाची प्रगती, आय मेजर अ प्रोग्रेस ऑफ अ कम्युनिटी बाय डिग्री ऑफ प्रोग्रेस विच विमेन. स्त्रियांची प्रगती किती झाली त्याच्यावर एखाद्या समाजाची मी प्रगती मोजतो. ठीक आहे. आता हे काय कोटेशन झाले, म्हणजे आपण कोटेशनने सुरुवात करतो. एखाद्या निबंधाची स्टार्ट आपण कशी करतो, कोट्सने सुरुवात करतो आपण. ठीक आहे. किंवा काय एखादी इव्हेंट असेल, इव्हेंट ती समजा फिक्शियस असेल, म्हणजे काल्पनिक असू शकते, किंवा खरी घडलेली एखादी घटना देखील असू शकते. ठीक आहे. म्हणजे बऱ्याचदा घटना अशा घडत असतात, त्या तुम्ही रेफरन्स देऊ शकता त्या गोष्टींचा. किंवा एखादी न्यूज असेल, न्यूजने सुरुवात करू शकता. किंवा एखाद्या रिपोर्टचा डेटा असेल, फॉर एक्झाम्पल असं सांगितलं की वर्ल्ड बँकेने भारतातल्या स्त्रियांच्या परिस्थितीवरती एखादा डेटा पब्लिश केला होता, असं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण स्टार्ट करू शकतो. किंवा ह्याने जरी आपल्याला स्टार्ट करायचं नसेल तर जनरल स्टेटमेंट देऊन देखील आपण निबंधाची स्टार्ट करू शकतो. जेंडर इक्वॅलिटी इज नॉट ओनली फंडामेंटल ह्युमन राईट, म्हणजे फंडामेंटल ह्युमन राईट्स तर आहे, बट नेसेसरी फाउंडेशन फॉर सस्टेनेबल, प्रॉस्परस अँड पीसफुल. शांततामय जग जर पाहिजे असेल तर जेंडर इक्वॅलिटी पाहिजे.
जगामध्ये समृद्धी पाहिजे असेल आणि शाश्वतता पाहिजे असेल तर जेंडर इक्वॅलिटीशिवाय पर्याय नाही आहे. ठीक आहे. किंवा बघा आता करंटचा देखील तुम्ही रेफरन्स देऊ शकता. समजा विमेन्सवरती प्रश्न आला तर तुम्ही सांगू शकता कोरोना पॅन्डेमिक्समध्ये काय झालंय की व्हायलन्स अगेन्स्ट वुमेन्स अँड गर्ल्स हा वाढलेला आहे बिकॉज दे वेअर ट्रॅप्ड ॲट होम. घरामध्ये त्यांना कोंडलं गेलेलं आहे आणि काय स्वयंपाक बनवा, नवऱ्यांना सासू सासऱ्यांना मुलांना जेवण करू घाला, त्यांची भांडी काढा आणि हेच काम राहिलेले आणि व्हायलन्स वाढलेले आहे. आणि त्या व्हायलन्सवरती बरीच चर्चा झाली पूर्ण जगामध्ये. आणि फॅमिली नावाची जी सिस्टीम आहे तिच्यातले जे लूप होल्स आहे ना, ज्याला आपण म्हणतो ना त्रुटी, कुटुंब नावाची जी सामाजिक संस्था त्यातल्या त्रुटी ह्या उघडकीस आलेल्या आहेत पॅन्डेमिकमध्ये. सो याने देखील आपण सुरू करू शकतो. हिलरी क्लिंटन आहे त्यांचं देखील स्टेटमेंट इथं दिलेलं आहे. विवेकानंदांचं देखील स्टेटमेंट दिलं आहे की कंडिशन ऑफ वुमेन जर आहे इम्प्रूव्ह झाली तरच जगाचं कल्याण होऊ शकतं. ठीक आहे. किंवा एम्पॉवरमेंट ह्या शब्दाने सुरू करू शकतो. समजा विमेन एम्पॉवरमेंटवरती आलं तर एम्पॉवरमेंट अँड ऑटोनॉमी ऑफ वुमन आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ देअर पॉलिटिकल, म्हणजे काय म्हणजे बघा सुरुवातच आपण अशी करू शकतो की महिलांमध्ये काय बदल व्हायला हवे, पॉलिटिकल सोशल इकॉनॉमिक आणि हे स्टेटस जे आहे ते त्यांचं चांगलं होणं गरजेचं आहे. तरच एम्पॉवरमेंट आणि तरच ॲटॉनॉमी त्यांना मिळेल. ठीक आहे. शेअर्ड रिस्पॉन्सिबिलिटी असल्या पाहिजे. आता बघा आता हे असे शब्द देखील इम्पॉर्टंट आहेत की तसे शब्द देखील आपल्याला निबंधामध्ये काही वापरता आले पाहिजे. म्हणजे आपण अलंकारिक भाषा किंवा फार जड शब्द याच्याविषयी बोलत नाही, पण एक चांगली व्होकॅब्युलरी, भाषेचं सौंदर्य, भाषेचे स्किल आपले दाखवण्यासाठी एक चांगली आपल्याकडे व्होकॅब्युलरी असणं देखील गरजेचं आहे. किंवा आपण डायरेक्टली समजा विमेन्सवरती प्रश्न आला आहे तर डायरेक्ट स्त्रियांच्या समस्यांनी सुरुवात करू शकतो की ओव्हरबर्डन विथ वर्क आहे, कामाचा फार ताण आहे बघा, म्हणजे घरातले काम, ऑफिसचं काम आहे, हे आपल्या भारतातही दिसतं, जगातही आपल्याला दिसून येतं. कामाचा ओव्हरताण आहे आणि दुसऱ्या बाजूला काय, पॉवर आणि इन्फ्लुएन्स कमी आहे त्यांच्याकडे. तुम्ही कामही करून घेता जास्त आणि पॉवर देत नाही, इन्फ्लुएन्स देखील त्याचा देत नाही आहे. ठीक आहे. सो आपल्याला ह्या गोष्टीने आपण सुरुवात करू शकतो. आणि समजा आपल्याला एक वेगळाच डायमेन्शन घ्यायचा असेल, समजा विमेन्सवरती आपल्याला ऐसे विचारलेलं आहे तर आपण स्त्रियांच्या शिक्षणाने सुरुवात करू शकतो की स्त्रियांना शिक्षण जर दिलं तर त्यांच्यामध्ये नॉलेज, स्किल आणि महत्त्वाचा सेल्फ कॉन्फिडन्स हा डेव्हलप होतो. सो अशा पद्धतीने आपण इंट्रो करू शकतो. कन्क्लुजन देखील आपण करू शकतो. बघा इथं काही कन्क्लुजन दिलेलं आहे. भाषा ही सौम्य असावी, सुंदर असावी तुमची. कन्क्लुजन हे पॉझिटिव्ह नोटवरतीच आपल्याला करायचं आहे. कन्क्लुजन कसं करतात बघा, एक तर तुम्ही फ्युचर ॲक्शन द्या एखाद्या गोष्टीवरती, वे फॉरवर्ड. एखादी समजा रिव्हर पोल्युशन अशी एखादी समस्या तर तुम्ही त्याच्यामध्ये सोल्युशन द्या की काय करू शकतो, असं एक झालं, वे फॉरवर्ड एक झालं. दुसरी गोष्ट काय आहे की तुम्ही एक फिलॉसॉफिकल एंड करा की बघा समजा एखादी आपण समस्या बघितली तर ह्या समस्येच्या बरोबरच आपण समग्रतेचा विचार केला पाहिजे. समजा कुपोषणाची समस्या, कुपोषणाची समस्या असा एसे तर आपण कन्क्लुजन काय करू शकतो, कुपोषणाची समस्या ही तुमच्या दारिद्र्याशी जोडलेली, तुमच्या शिक्षणाशी जोडलेली, तुमच्या मानसिकतेशी जोडलेली, तुमच्या कल्चरशी देखील जोडलेली आहे, बरोबर ना, की अशा पद्धतीने. सो आपण याला काय करू शकतो, एक फिलॉसॉफिकल एंड देखील कन्क्लुजनला देऊ शकतो. किंवा कन्क्लुजनला देखील तुम्ही एखादं कोटेशन टाकू शकता. कन्क्लुजनचे कमीत कमी 2 पॅराग्राफ असावे साधारणपणे, म्हणजे ज्याला आपण स्मूथ लँडिंग म्हणतो ना, एखादं विमान उतरताना स्मूथली उतरलं जातं बघा, म्हणजे असं धडकन आदळलं तर असं जमत नाही. निबंधाचा शेवट हा स्लो आणि स्मूथ झाला पाहिजे. ठीक आहे. तर तो चांगला इम्पॅक्ट आपल्याला करून जातोय. निबंधाच्या कन्क्लुजनमध्ये कधीही एक्झाम्पल टाकत नका जाऊ. एक्झाम्पल जर टाकले तर काय होतं की नवीन स्टोरी सुरू झाल्यासारखं होतं. एखादा मूवी आपण बघतोय, मूवी संपायला फक्त 1 मिनिट राहिला आणि परत काहीतरी सस्पेन्स असलेला डायलॉग मारला तर काय आहे की याचा अर्थ तुम्ही पुढचा भाग बघा. जसं बघा, जसं बाहुबलीमध्ये होतं ना, शेवट एंड कसं झाला आहे, कटप्पाने बाहुबलीला मारलं झालं, आपल्याला परत दुसरा पार्ट बघावा लागला. आपल्याला इथं दुसरा पार्ट द्यायचा नाही, आपल्याला हीच परीक्षा अंतिम परीक्षा करायची आहे किंवा ह्या परीक्षेत आपल्याला पोस्ट मिळवायचीच आहे. म्हणजे स्मूथ लँडिंग आपल्याला हे होणं गरजेचं आहे. म्हणून अशा पद्धतीने त्याचं कन्क्लुजन केलं पाहिजे. हे वाचून घ्या तुम्ही की स्त्रीशक्तीचे आरोग्य, शिक्षण, संस्कार आणि स्वावलंबन हे 4 आधारस्तंभ समाजाने भक्कम केले तर समाजात सुराज्य व स्वराज्य दिसेल आणि फक्त अभियानापुरते कागदोपत्री नाही तर वास्तवात महिला सबलीकरण झालेले दिसेल. म्हणजे किती छान ही रचना इथे दिलेली आहे बघा. ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण करू शकतो. इथे मी माझ्याकडे असलेला काही डेटा जो आहे ना, म्हणजे विमेन्सवरती, स्त्रियांवरती, स्त्री ह्या विषयावरती समजा निबंध आला तर आपण याच्यामध्ये काय काय करू शकतो किंवा कशा पद्धतीने आपण ह्याला टॅकल करू शकतो बघा. स्त्रीगीते आहेत काही आपल्याकडं. ठीक आहे. मग त्या गीतांमधून आपण स्त्रियांचा शोषितता असेल, त्याच्यानंतर स्त्रियांची कामं असतील, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण त्याच्यामध्ये लिहू शकतो. ठीक आहे.
तर बघा हे बघून घ्या, म्हणजे तुम्हाला ह्या साधारणपणे ह्या ज्या गोष्टी आता तुम्हाला स्क्रीनवरती ज्या दिसत आहेत तर त्या बघून घ्या तुम्ही. जस्ट मिनिट, अजून व्यवस्थित दिसेल आता हे. म्हणजे बघा श्रीगीते आहे, जसं की इथं दिलं बघा, वाटी बाय वाटी बेसनाची वाटी मेल्यानं मारलं तंबाखूसाठी, स्त्रियांवर होणारे अत्याचार. बघा हे मराठीमध्ये आपण कोटेशन वापरू शकतो. किंवा हरिश्चंद्र तारामती, हरिश्चंद्र तारामती, दोघांचे गुणबाई मी किती गाऊ, धर्मासाठी की हो सोडलं राजा राज्य, पतिव्रता तारामती नाही तोडलं वचन. हे स्त्री धर्म किंवा स्त्री वचन. त्यानंतर स्त्री पुरुष समानता, रुसली रखमाबाई बसली वाळवंटी, धरले मनगटी विठ्ठलाने. म्हणजे काय की तुमचं प्रेम, मैत्री, नातं, स्त्री पुरुष समानता, इथे आपण हे कोटेशन वाचू शकतो, बरोबर ना. किंवा स्त्री पुरुष विषमता जे आहे, समजा आपल्याला स्त्री पुरुष विषमतेवरती काही असे आलाय तर काय, लेकीचा जन्म कोणी घातला येड्यानं, सोयऱ्याच्या घरी बैल राबतो भाड्यानं. बघा म्हणजे स्त्रियांना होणारे कष्ट, पशुसारखी जी वागणूक मिळते ती. किंवा समजा हुंड्यामुळे होणारे प्रश्न, लेकीचा जन्म जशा तांदळाच्या गोणी, बाप इकून असा कसा झाला वाणी. म्हणजे बापाने ह्या तांदळाच्या गोणी विकल्या, वाणी म्हणजे व्यापार करणारा, तांदळाच्या गोणी आहेत, हुंडा दिला घेतला, ठीक आहे. लेकीचा जन्म जसा गरिबा गाजबिराचा वाफा, यंदा ग आईबाप पाणी घालून काय नफा. कारण काय की परक्याचं धन आहे. आई नको धाडू कधी दुसऱ्याच्या घरी, ये माझ्या ग हातची गोड कोरडी भाकरी, ये तुझ्या ग हातची गोड कोरडी भाकरी. सो अशा पद्धतीने आपण विमेन्स इश्यू जर आला, म्हणजे स्त्रियांवरती समजा स्त्री या विषयावरती समजा काही निबंध आले आपल्याला, तर आपण अशा पद्धतीने त्याला टॅकल करू शकतोय, ठीक आहे. किंवा स्त्रीवादावरती आपण काही इथे लिहू शकतो. स्त्रीवाद समजा आपल्याला विचारलेला आहे, स्त्रीवादावरती आपल्याला काही गोष्टी समजा आलेल्या आहे. फेमिनिझम नावाची जी गोष्ट आहे, तर त्याच्यावरती समजा काही गोष्टी आल्या आपल्याला, तर त्याच्यावरती देखील आपल्याला लिहिता आलं पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये शब्दरचना कशा असल्या पाहिजे. बघा, डोक्यावर आपल्या प्रश्नांचे ओझे, म्हणजे बघा आता हे माहिती आहे आपल्याला, परंतु अशी वाक्यरचना देखील आपल्याला जमली पाहिजे, ठीक आहे. डोक्यावर प्रश्नांचं ओझं असतं डोक्यावरती, ठीक आहे. मारक आणि निर्वाहक अशा स्वरूपाची ही व्यवस्था आहे, कुटुंब व्यवस्था. प्रवासाची दिशा, अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला इथं लिहिता आल्या पाहिजे. शायनिंग इंडिया, बरोबर, ठीक आहे. सो याच्यामध्ये काही कोटेशन माझ्याकडून असलेले हे तुम्ही असता बघा, वाटलंच तर पॉज करून यातल्या काही गोष्टी तुम्हाला लिहून घ्यायच्या असेल तर लिहून घ्या. हे सगळं मी निबंधाची जेव्हा तयारी करत होतो त्यावेळेस ह्या गोष्टी तयार केलेल्या आहे, मी स्वतः तयार केलेल्या आहेत ह्या गोष्टी, ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये कोटेशन्स पण आहे बघा, विंदा करंदीकरांचा आहे, ठीक आहे. शब्दांनीच पेटतात घरे. किंवा हे बघा आता हे दया पवारांची कविता आहे, शेळेखाली हात होता तरी नाही फोडला हंबरडा, किती जन्मांची कैद कुणी निर्मिला हा कोंडवाडा. म्हणजे दलितांवरती होणारे अत्याचार. आता इथे तुम्ही स्त्रीवरती होणारे अत्याचार ह्या अनुषंगाने देखील हे कोटेशन आपण निबंधामध्ये वापरू शकतो, ठीक आहे. मग एखादी स्त्री तिच्या माहेराला जायची, तिला जी ओढ असते, लागे पायाला चटके रस्ता तापी समील आलं, माझ्या माहेरची वाट मला वाटे मखमल. माहेरची वाट जी मखमल वाटते, बहिणाबाईंचं जे आहे ते मन वडा आहे. सो अशा पद्धतीने इश्यू जे आहे ते विमेन्सवरती. महात्मा ज्योतिबा फुलेंचं समजा तुम्ही एखादं कोट समजा टाकलं, हे स्त्रियांची जात अबला आहे, हे कुणी काव्यबाजी केली तर पुरुषांनी काव्यबाजी केली, समग्र फुले वाङ्मयात ह्याचा उल्लेख दिलेला आहे, ठीक आहे. मग असे काही नाव आहेत, समजा बेटी फ्रीडमन आपण नाव म्हटलं बघा. म्हणजे इथं आपण काही स्त्रीवादावरती किंवा स्त्रियांच्या समस्यावरती PhD करत नाही, परंतु आपल्याकडे काही गोष्टी, काही फॅक्ट्स ह्या अशा असल्या पाहिजे की आपल्या त्या फॅक्ट्समुळे आपला निबंध उठून दिसला पाहिजे. म्हणजे एखादा उदाहरण, एखादा नाव, एखाद्या पुस्तकाचं नाव हे आपण देणं गरजेचं आहे. बेटी फ्रीडमन त्यांनी फेमाईन मिस्टिक नावाचं पुस्तक लिहिलं आणि त्यातून स्त्रीवादी चळवळीचा पाया घातला गेला. समजा हे नाव आपल्या कुठंतरी निबंधामध्ये आलं तर त्याचा एक इम्पॅक्ट आपल्याला चांगला होतो. किंवा इथे खाली जे म्हटलेलं आहे सिमॉन दे बुवा, ठीक आहे, सेकंड सेक्स नावाचं जे काही त्यांनी मांडणी केली. म्हणजे काय, स्त्री जन्माला येत नसते, बाई जन्माला येत नसते, तर ती बाई घडवली जाते. म्हणजे स्त्रीला सांगितलं जातं की तू स्त्री आहे, तुझा जन्म स्त्रीचा आहे, तुझं काम असं आहे, तुझं काम तसं आहे, तू अबला आहे, तू हे करू शकते, तू हे करू शकत नाही. म्हणजे सेकंड सेक्स तयार केलं जाते. बायोलॉजिकल डिफरन्सेस जरी असले तरी ते तुमच्या मनामध्ये इम्प्रिंट करण्याचं काम समाजच करत असतो. हे अशा लोकांनी लिहून ठेवलेलं आहे. किंवा समजा ज्याला आपण म्हणतो की काही मासिकं असतात बघा, आकांक्षा नावाचं मासिक आहे, मानुषी दिल्ली मधून पब्लिश होणारं मानुषी, मधुपूर्णिमा किशोर यांचं ते मासिक आहे बघा. बायजा पुण्यातून जे पब्लिश होणारं मासिक होतं. मग काय करायचं, समजा असं बायजा नावाचं मासिक आहे, तर बायजा नावाच्या मासिकामध्ये असं म्हटलं होतं, स्त्री सक्षम झाल्याशिवाय देश सक्षम होणार नाही. साधारण
अशा पद्धतीच्या रचना ज्या आहेत त्या आपल्याला करता आल्या पाहिजे. ठीक आहे. भारतामध्ये असं म्हटलं जातं की सगळ्यात ज्याला जागृत स्त्री कोण आहे, तर दलित स्त्री ही सगळ्यात जागृत आहे. दलित वाङ्मय, दलित शिक्षणामध्ये, दलित समाजामध्ये, किंवा दलित समाजा म्हणण्यापेक्षा शेड्यूल कास्ट समाजामध्ये, किंवा ज्याला डाऊन ट्रोडन म्हणू शकतो, समाजाने अन्याय केलेला हा जो वर्ग आहे त्याच्यामध्ये झालेली एक जागृती, आणि त्यातून जागृतीतून दलित स्त्री ही बऱ्यापैकी जागृत झालेली आहे असंही म्हटलं जातं. ठीक आहे. सो यातली जी नावं आहे, म्हणजे मी असं म्हणत नाही की सगळी नावं तुम्ही लक्षात ठेवा, परंतु काही नावं, एखादं अर्ध नाव हे आपल्याला असलं पाहिजे. किंवा बघा, काही अशा टर्मिनॉलॉजी असतात, नातेसंबंध, स्त्री ही गुरफटून जाते. आता हे सुचत नाही आपल्याला, गुरफटणं हा शब्द सुचत नाही. किंवा थकवा आलाय, तर थकव्याला तुम्ही प्राणांतिक थकवा म्हणा. म्हणजे ही शब्दरचना जी आहे ना, आपण बघा फार जड शब्द वापरत नाहीये, परंतु काही असे शब्द, पुरुष प्रधान व्यवस्थेचा चक्रव्यूह. बघा, आपण फक्त असं जर म्हणलं की पुरुष प्रधान व्यवस्था आहे, परंतु पुरुष प्रधान व्यवस्थेचा चक्रव्यूह आहे, म्हणजे त्यातून बाहेर पडणं अवघड आहे. अशा रचना ज्या आहे ना आपल्याला थोड्याशा जमल्या पाहिजे. ठीक आहे. धर्म, संस्कृती आणि अध्यात्म त्रिवेणी जे आहे, मग त्याच्यातून स्त्रीचं कसं जीवन जे आहे ते ज्याला म्हणतो आपण कंट्रोल केलं जातं, व्यक्तिमत्वाचे कांगोरे, ठीक आहे, नितळ स्त्रीत्व, अशा पद्धतीच्या रचना किंवा शब्द जे आहेत आपल्याला थोडेफार इथं आलं पाहिजे. ठीक आहे. कमला भसीन भारतातले थिंकर आहे. कमला भसीन, नारीवाद क्या आहे, त्यांचं पुस्तक आहे त्या. ठीक आहे. सो हे अगेन आय एम सेइंग की हे फार कंटेंट आपल्याला वाचच नाही, त्यातली एक 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 समजा तुमच्यापैकी एखाद्याने ठरवायचं की मी स्त्री विषयावरती कुठलाही निबंध आला तर कमला भसीन यांचं नारीवाद क्या आहे आणि ते सांगणार, आणि त्यात काहीतरी माझ्या मनाने जोडून देणार पुढं. ठीक आहे. किंवा काही बघा, तुम्ही टी व्हीला ॲडव्हर्टाईज बघता, मग सर्फ एक्सेलची ॲडव्हर्टाईज असेल, संतूर साबणाची ॲडव्हर्टाईज असेल, तेलाची ॲडव्हर्टाईज असेल, बरोबर ना, तर ह्या कोण असतं, स्त्रियाच असतात ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये. त्याचं कारण काय की तुमचा मीडिया देखील, तुमची प्रसारमाध्यमे देखील तुमच्या नकळतपणे ह्या पुरुष प्रधान व्यवस्थेचंच प्रतीक असतात. म्हणजे सर्फ एक्सेल म्हणजे काय की धुण्याची समजा ॲडव्हर्टाईज असेल, म्हणजे कुठल्याही साबणाचे, संतूरचे, तर काय की धुणं असेल तर स्त्रीचंच काम आहे. काही ॲडव्हर्टाईज ह्या वेगळ्या आहेत. गुड ॲडव्हर्टाइजमेंट इथं दिले बघा मी, डाबर वाटिकाची एक ॲडव्हर्टाईज होती. ठीक आहे. म्हणजे काय आहे की समजा कॅन्सर मधून बरी झालेली स्त्री आहे आणि तिच्या डोक्यावरती हेच नाही आहे, काय म्हणतो आपण त्याला, केसच नाही आहे. सम पीपल डोंट नीड हेअर्स टू लुक ब्युटिफुल. हे म्हणजे ज्याला म्हणतं की आपण काही ह्या गुड ॲडव्हर्टाइजमेंट आहेत. ठीक आहे. एरियल पावडरची एक जाहिरात बरीच फेमस बघा, तुम्ही नेटवरती बघू शकता. शेअर द लोड, धोना फार्माशोना नावाचं त्याचं टॅग आहे. म्हणजे काय की तो नवरा काय करतो, कपडे धुत असतो. ही फार काही वेगळी गोष्ट नाही, परंतु ह्या एरियल ॲडव्हर्टाईज, आता एरियलवाल्यांनी एका स्त्रीला देखील धुणं धुवायला लावलं असतं, परंतु त्यांनी पुरुषाला धुवायला लावले. सो अशा पद्धतीच्या, सो जे स्टेरिओटाईप म्हणतो ना आपण, आपल्या मनातले पूर्वग्रह आपल्याला मोडायचे असतील तर भाषा आहे, साहित्य आहे, राजकारण आहे, त्यात हा मीडिया देखील भरपूर मोठा रोल प्ले करतो. तुमच्या मूवीजमध्ये, म्हणजे पूर्वी बघा बॉलिवूडच्या मूवीज यायच्या, त्याच्यामध्ये हिरो हा हिरोईनच्या मागेच लागायचा आणि हिरोईनला शेवटी हिरोला होच म्हणते, म्हणजे हे असंच झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा की एक साधारण त्या बॉलिवूड मूवीजच्या नंतरची एक पिढी आहे, त्यांची प्रेमाची जी व्याख्या ती थोडी बऱ्यापैकी वेगळी आहे बघा. म्हणजे तुम्ही डिपिक्ट काय करता, दाखवता काय, तसंच समाज हा करायला बघतो. ठीक आहे. टायटन रागाचं एक छान ॲडव्हर्टाईज होती, खुद से नया रिश्ता. ठीक आहे. म्हणजे काय की मुलगा ब्रेकअप होतं आणि परत भेटतात, मुलगा मुलगी असतात, त्यांचं ब्रेकअप होतं आणि परत हॉटेलमध्ये भेटतात. मुलगा काय म्हणतो बघा की मुलीला म्हणतो, तू जर जॉब सोडला असतं तर आपलं जमलं असतं लग्न. म्हणजे मुलीची कदाचित कंडिशन असेल की मी जॉब सोडणार नाही आहे. मुलगी म्हणते तू का नाही सोडला. मुलगा काय म्हणतो, हाऊ कॅन अ मॅन नॉट वर्क यार, म्हणजे पुरुष कसं काय काम सोडू शकतो, हा जो पुरुष अलंकार आहे. आणि मग त्या मुलीच्या हातात ते टायटन रागाचं घड्याळ असतं. हॅवेल्स ॲप्लायन्सेस, हॅवेल्स जे आहे ना त्यातलं ते कॉफीचं आहे, कॉफी मेकर मशीन असतं. तर मुलगी बघायचा कार्यक्रम असतो. मुलाची आई काय म्हणते की समोरच्या पाहुण्यानं म्हणते की मी मुलाला सांगते लवकर सेटल हो, एक कप कॉफी प्यायची असेल तर तुला बाहेर जावं लागतं. आणि मग मुलगी बघण्याचा कार्यक्रम असते. मग मुलगी म्हणते की मग लग्न कशाला करतो, कॉफी मेकर मशीनच घेणार. ठीक आहे. सो अशा पद्धतीचे काही उदाहरणं, नावं हे आपल्याला आले पाहिजे. ठीक आहे. माधुरी दीक्षितची समजा ही ऑइलची जाहिरात आहे, समजा जाहिरात येते, तेलाची जाहिराती, काजोलची तेलाची जाहिरात असेल. ठीक आहे. सो ह्याच्यातून आपल्याला असं सांगायचं की मीडिया वगैरे ह्या गोष्टी देखील काय रोल प्ले करतात. अमृता प्रीतम कवयित्री बघा, फार मोठ्या कवयित्री, आपल्याला अशी थोडीफार नावं माहीत असणं गरजेचं आहे. निगेटिव्ह ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथं दिसतात बघा की कशा पद्धतीने, मग असं सांगायचं की याचा परिणाम काय होतो स्त्रियांच्या याच्यावरती.
ठीक आहे. मग काही फॅक्ट्स समजा इथं आहे बघा. आपल्या दैनंदिन शिक्षणामध्ये देखील काय प्रकारचे स्टेरिओटाईप आहे. आपल्याला शाळेमध्ये व्याकरण शिकवताना काय सांगतात, राम आंबा खातो, रामालाच आंबा का भेटतो, सीतेला काय नाही भेटत, काय कमल चहा कर, चहा करण्याचं काम कमलला सांगितलं जातं आणि मग अभयला अभ्यास करायला सांगितलं जातं. ठीक आहे. म्हणून उर्मिला पवार म्हणतात आम्ही इतिहास घडवला नावाचं पुस्तक आहे त्यांचं, उर्मिला पवार, की तुम्ही इतिहास लिहिताना फक्त राजे रजवाडे पुरुषांचाच इतिहास लिहिला गेला. ठीक आहे. मग आमचा इतिहास कुठे आहे? मग आम्ही इतिहास घडवलेला तर आहेच आहे ना. निवेदिता मेनन काय म्हणतात, सीइंग लाईक अ फेमिनिस्ट, म्हणजे तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार फेमिनिझमच्या अँगलने करा. 1975 मग युनायटेड नेशनचं स्त्रियांवरती असलेले जे डिकेट घोषित केलं. मग इथं चांदवडमध्ये स्त्रियांची परिषद झाली, चांदवड परिषद असेल. ठीक आहे. पर्सनल इज पॉलिटिकल नावाचं वाक्य फार फेमस आहे बघा. मनुस्मृतीमध्ये काय सांगितले, पशुवरती संस्कार केले तर तो मनुष्य होऊ शकतो, परंतु स्त्रीवरती संस्कार होत नाही. आपल्याच कल्चरचे इश्यूज जे आहेत ते देखील आपण इथं देऊ शकतो. स्त्रियांच्या समस्या जर असतील तर फक्त काय भारतापुरतं मर्यादित राहायचं नाही, जगाचा देखील विचार करायचा. ब्लॅक स्त्रीचा काय प्रश्न आहे, बरोबर ना. फेमिनिझममध्ये पण ब्लॅक स्त्रीला तुम्ही का कन्सिडर करत नाही. ठीक आहे. सो ह्या गोष्टी ज्याला आपण म्हणतो की आपल्याकडे ह्या माहीत असल्या पाहिजे. फोर्डची जाहिरात आहे, ह्या फोर्डची जाहिरात तुम्ही बघून घ्या की ड्रायव्हरचं काय होतं आणि ते सगळं प्रकरण वगैरे. थिंकर्स काय आपल्याकडे असले पाहिजे. एक अभियान झालं होतं बघा, कॅम्पेन झाले ते मंगलोरमध्ये 2009ला, पिंक चड्डी नावाचं. ठीक आहे. बायकांनी अंडरवेअर पाठवलं ते का प्रमोद मुतालिक म्हणून होते त्यांना. म्हणजे काय, किंवा वुमन फॉर अफगाण वुमन, अफगाणिस्तानमध्ये एक संघटना होती वुमेनसाठी काम करणारे हे जे लोक आहेत ते. सो अशा पद्धतीने स्त्रियांवरती असलेल्या एखाद्या सिनेमाचं नाव तुम्ही टाकू शकता. चांदनी बारा आहे, मदर इंडिया आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मग स्त्रियांच्या मूवीजमध्ये काम किंवा कलाकार कोण आहेत किंवा त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे स्त्रीवादामध्ये किंवा स्त्री पुरुष समानता जेंडर इक्वॅलिटीमध्ये त्यांचं काय काम आहे का. ठीक आहे. सो हे देखील आपण सांगितलं असेल. चक दे इंडिया आहे, समजा दंगल नावाचा मूवी बघा, दंगलच्या एखाद्या डायलॉगने पण देखील तुम्ही सुरुवात करू शकता. ऋषिकेश मुखर्जी त्यांचे मूवीज अमिताभ बच्चन बरोबर केलेले आणि त्यातून अभिमान नावाचा समजा अमिताभ बच्चनचा मूवी बघा. म्हणजे अमिताभ बच्चन मोठे सिंगर असतात आणि बायको करतात ते, आणि बायको त्यांच्यापेक्षा मोठे सिंगर बनते आणि मग त्यांचा तो इगो हर्ट होत होतो की बायको ही आणि मी तिला याच्यासाठी लग्नच केलेलं नाही आहे. सो आपल्या समाजामध्ये त्यानंतर आपल्या कल्चरमध्ये, साहित्यामध्ये, मूवीजमध्ये काय होतं हे याचं देखील आपल्याला भान असलं पाहिजे. आता आपण काय केलं बघा, इंट्रो कसा करायचा, त्यातलं फीडिंग मटेरियल. आता आपण म्हणजे कंटेंटवरती बोललो, आता आपण ज्याला मल्टी डायमेन्शनल अप्रोच म्हणतो ना, तर तो कसा असला पाहिजे बघा. आता ही जिथे तुम्हाला ट्री डायग्राम दिसत असेल, आता ही सगळं मटेरियल मी तुम्हाला देत जाणार आहे त्या थीमवरती. आता विमेन्स इश्यूवरती कुठलाही एसे जरी आला तरी तो एसे तुम्ही ह्या ट्री डायग्रामच्या आधारे तो टॅकल करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, याला थोडं मी झूम करतो आणि हे तुम्ही किती झूम केलं तरी ते व्यवस्थित दिसेल. म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुमचं सगळं काम होतं, एकाच इमेजमध्ये. ठीक आहे. उदाहरणार्थ विमेन्स इश्यू आहे तर आपण काय करतो बघा, विमेन्स इश्यू. मग आपल्याला समजा आपण काही एसे जर विचारला आहे, विमेन्स इश्यूवरती एसे विचारला, तर कशा पद्धतीने मल्टी डायमेन्शनल अप्रोच आपण ठेवू शकतो. एक 2 ते 3 मिनिटात हे डायमेन्शन्स आपण बघणार आहोत. ह्या डायमेन्शनवरती देखील आपल्याला डिटेलमध्ये जाता येतं, परंतु लक्षात घ्या वरती आपण कंटेंट तयार केले, आता आपण डायमेन्शन विषयी बोलतोय, त्यात आपला स्टार्ट केला आहे, त्यात आपलं कन्क्लुजन केलं आहे, त्यात आपले 400 शब्द संपणार आहे, आरामशीर संपणार आहे. त्याच्यामुळे ही जी इमेज आहे म्हणजे किंवा ही जी मी ट्री डायग्राम किंवा माइंड मॅप हा जो बनवला आहे त्याच्यामध्ये आपण जास्त डेटाविषयी नाही बोलणार, आपण आता इथे डायमेन्शनविषयी बोलणार आहे. डायमेन्शन आलं की डेटा आपल्याला ऑटोमॅटिक सुचतो. फॉर एक्झाम्पल आपण सुरुवात करताना कॉन्स्टिट्यूशनमध्ये काय काय सांगितले स्त्रियांसाठी आर्टिकल, एखादा आर्टिकल मेन्शन करू शकतो. ठीक आहे. समजा विमेन्सचा इश्यू असेल, समजा हेल्थचा इश्यू असेल, मग मालन्यूट्रिशनचा इश्यू आहे, मग मातृत्व जे आहे मॅटर्नल हेल्थ केअर आहे, मेन्स्ट्रुअल हायजीनचा इश्यू आहे. मग मेन्स्ट्रुअल हायजीनकडे भारतामध्ये कसं दुर्लक्ष केलं जातं, त्याच्यावरती लोक कसं काम करतात, बरोबर ना. अक्षय कुमारचा मूवी येऊन गेला बघा, पॅडमॅन समथिंग काहीतरी होता, आणि त्याच्यामध्ये एक खरी स्टोरी सांगितलेली आहे की त्यांनी कसं स्त्रियांना सॅनिटरी नॅपकिन्स पुरवण्याचं काम केलेलं आहे. सो त्याचं नाव, त्या मूवीचं नाव किंवा त्या व्यक्तीचं नाव घेऊन आपण इथे काही गोष्टी सांगणं गरजेचं आहे. मग मॅटर्नल हेल्थ केअर आहे, मग समजा तुमच्याकडे काही मॅटर्नल मोर्टॅलिटी रेट, माता मृत्यू दर जो आहे भारतातला, समजा तो असेल तर तो तुम्ही इथे टाकू शकता. मालन्यूट्रिशनचा डेटा टाकू शकता. स्त्रियांच्या आरोग्यामध्ये इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण देखील महत्त्वाचं आहे. युनिसेफचं काय डेटा आहे की जगामध्ये 7.44 मिलियन चिल्ड्रन जे आहेत त्यांना इम्युनायझेशन झालेलंच नाही आहे.
म्हणजे एक आरोग्याची समस्या आपण इथे बघितली. समजा विमेन्सचं एज्युकेशन आहे इथे बघा, इथे एज्युकेशन दिसतंय की भारतामध्ये, समजा भारताचं समजा लिहिलं तुम्ही की भारतामध्ये साधारण 65% स्त्रियांना स्त्रिया साक्षर आहेत. ठीक आहे. आणि मग त्याची कारणं काय आहेत की समजा बरीच कारणं असू शकतात. फिमेल टीचर कमी आहेत अर्बनमध्ये, जास्त आहे पण रुरलमध्ये नाही आहे. ड्रॉपआउटचा इश्यू आहे. एज्युकेशन का कमी आहे? कारण हेल्थचे देखील इश्यू असतात, गरिबीचे इश्यू असतात. मग एखादं उदाहरण तुम्हाला सुचलेलं, तुम्हाला आठवलेलं किंवा तुमच्याकडे काही गरिबीचा डेटा असेल जो एज्युकेशनशी तुम्ही कोरिलेट करू शकता, तो देखील आपण इथे टाकू शकतो. शिक्षणाचं म्हणजे आता आपण बघतोय स्त्री समस्या, त्यातलं एज्युकेशन. समजा नुसतं स्त्रियांच्या एज्युकेशनवरती जरी एसे आला तरी आपल्याला ह्या डायमेन्शननी आपला एसे कव्हर करता येतोय. म्हणजे समजा स्त्रियांचं एज्युकेशन मग किती आपण ते सांगितलं. मग इम्पॉर्टन्स का आहे, काय इम्पॉर्टन्स काय स्त्रियांचं एज्युकेशनचं सोशल डेव्हलपमेंटमध्ये, म्हणजे समाजाचा विकास होतो, जेंडर इक्वॅलिटी येते. म्हणजे हे थोडं थोडं आपण एक्सप्लेन करायचं. मग त्यानंतर इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी वाढते. आपण हे बघूयात, ज्याला म्हणतो ना की लेबर फोर्स पार्टिसिपेशनच्या वेळेस आपण ही इकॉनॉमिक प्रोडक्टिव्हिटी बघणार आहे. मॉर्टॅलिटी कमी होऊ शकते शिक्षणाने, आपण जे बघितलं ते. ठीक आहे. आणि मग हे आपण शिक्षणाचं बघितलं, इम्पॉर्टन्स काय आहे. मग शिक्षणाचे आता सजेशन्स काय देऊ शकतो आपण, म्हणजे स्त्रियांमध्ये शिक्षण वाढवायचं असेल तर अवेअरनेस वाढवलं पाहिजे, लोकांमध्ये जागृती केली पाहिजे. जागृतीसाठी वेगवेगळी माध्यमं आहेत आपल्याकडे, राजकारण, समाजकारण, मीडिया, प्रशासन. त्याच्यामध्ये नॉन फॉर्मल एज्युकेशनसारखं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये साखरशाळा नावाचा जो प्रयोग आहे, नॉन फॉर्मल एज्युकेशन. सो ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो. त्यानंतर फिमेल टीचर्स आपण वाढू शकतो, जेणेकरून ड्रॉपआउट रेट कमी होईल. सेफ्टी असेल, मुलींसाठी ज्या काही सॅनिटरी सुविधा असेल, स्वच्छतेच्या सुविधा असतील, तर त्याने काय होणार आहे, एज्युकेशनमध्ये जे काही पार्टिसिपेशन वाढणार आहे आणि त्यातून एक समृद्ध भारत तयार व्हायला मदत होईल. सो अशा पद्धतीने. किंवा वुमेन ॲट वर्क प्लेस, म्हणजे कामाच्या ठिकाणी स्त्रियांचे काय इश्यूज आहेत, तर हॅरॅसमेंट होते, व्हर्बली हॅरॅस केलं जाते, त्यांना सेक्शुअली ॲब्यूज केलं जाते, फिजिकल इंजुरीज केल्या जात आहेत. ठीक आहे. ठीक आहे. मग का इथे एकतर पुरुष अहंकार आहे, त्यानंतर स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, स्त्रियांना कुठलंही काम व्यवस्थित जमत नाही, हा जो आपल्या मनात असलेला पूर्वग्रह आहे तो देखील तिथे इम्पॅक्ट करतो. किंवा याचे इम्पॅक्ट काय होतात, तर स्त्रियांच्या कुटुंबावरती इम्पॅक्ट होतात, पर्सनल लाईफवरती, मेंटल बॅलन्स जो आहे ना तो देखील बिघडतो. बऱ्याच वेळा हे गोष्ट होतं, फिजिकल इंजुरीज असतील, सोशल प्रेशर देखील असतं. सो सेफ एन्व्हायरमेंट आपण पुरवणं इथं गरजेचं आहे. मायग्रेशनचा इश्यू आहे, स्त्रियांचं मायग्रेशन लग्नामुळे होतं, त्यामुळे म्हणजे बघा पुरुषांना हे एवढं अडचण येत नाही किंवा त्या अँगलने विचारही देखील केला जात नाही, परंतु एखाद्या स्त्रीला तिचं 20-25-30 वर्ष राहिलेल्या घरी, म्हणजे एक वडिलांच्या घरी माहेरी राहते आणि तिला ते कायमचं सोडून जायचं. सो दॅट इज ज्याला म्हणतो ना सायकोलॉजिकली इम्पॅक्ट फार मोठा होतो त्याचा. पुरुष हा विचार करत नाही, परंतु ते देखील आपण एसेमध्ये लिहिणं गरजेचं आहे. हे कॉजेस झाले, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कल्चरल कॉजेस आहेत. काही मायग्रेशनचे जे इश्यूज आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल कोरोना पॅन्डेमिकमध्ये झालेलं मायग्रेशन. समजा मायग्रेशन होत असेल, पुरुष आणि स्त्री समजा दोन्ही मायग्रेट करत असेल. आता समजा हे मजूर रस्त्याने निघून गेले, तर एखाद्या समजा मजुराला काही त्याचे पर्सनल हायजीनचे इश्यूज असतील, तर ते पुरुष जर असेल तेवढं जास्त येणार नाही, स्त्रियांना जास्त इश्यूज येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे समजा मेन्स्ट्रुअल सायकल जर समजा चालू असेल आणि मायग्रेट करायचं आहे, सो दॅट बिकम व्हेरी ह्यूज चॅलेंज. ह्या गोष्टी आपण विचार करणे निबंधामध्ये आपल्याला आल्या पाहिजे. त्याच्यावरती काय उपाययोजना आपल्याला करता येतील का. डोमेस्टिक व्हायलन्सचा मोठा इश्यू आहे. ठीक आहे. मग डोमेस्टिक व्हायलन्स समजा आपण डिस्कस करायचं ठरवलं तर काय आहे. समजा नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो 2017चा त्यांचा डेटा आहे की हजबंडची जी क्रुएल्टी आहे, म्हणजे पत्नीबरोबर जी वागणूक आहे, म्हणजे क्राईम अगेन्स्ट वुमेन ह्या कॅटेगरीमध्ये नवऱ्याकडून झालेली मारहाण हा क्राईम सगळ्यात जास्त आहे 2017मध्ये. म्हणजे हा डेटा देखील झाला. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्सबद्दल आपण बोललो आहे. मग त्याचे WHO ने काय सांगितले बघा, की जवळपास प्रत्येक 3 स्त्रियांपैकी एक स्त्री जी आहे ना, तिच्या आयुष्यामध्ये एकदा तरी ह्या व्हायलन्सला सामोरं जातेच. फिजिकल असेल किंवा तो बाकी कुठल्या प्रकारचा व्हायलन्स असेल, तो स्त्रियांना सहन करावाच लागतो. म्हणजे रॅदर त्यांना ते फोर्स केला जातो. ठीक आहे. त्यांच्या सेक्शुअल रिलेशन्सपैकी तुम्ही किती स्त्रियांना किती स्वातंत्र्य आहे, फक्त 50% स्त्रिया, अर्ध्या स्त्रिया ठरवू शकतात की कसं हे रिलेशन असणार आहे. ठीक आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग जी होती त्याच्यामध्ये 70% ट्रॅफिकिंग स्त्रियांचीच होती. म्हणजे डोमेस्टिक व्हायलन्समध्ये ह्या सगळ्या गोष्टी तिथंच येणार आहेत. मग त्याचे कारणं आपण काय लिहिले, समजा डावरी डिमांड आहे, हुंडा आहे. मग समजा हुंड्याचा लगेच तुम्हाला 61चा समजा कायदा आठवला 61चा, तर तो देखील तिथं मेन्शन करा. आपल्याकडे पॅट्रियार्कल हाऊसहोल्ड आहेत,
ठीक आहे ना. मग आपली विचारसरणीच अशी आहे, किंवा सामाजिक दबावामुळे, सामाजिक प्रतिष्ठेचा, सो कॉल्ड प्रतिष्ठेचा इश्यू असल्यामुळे अंडर रिपोर्टिंग होते, किंवा हा तुमचा घरातला इश्यू आहे त्याच्यामुळे तो बाहेरचा वाटेव आणून जमेल कसं, स्त्रीला नाव ठेवलं जातं. सो अशा पद्धतीने हा डोमेस्टिक व्हायलन्स हा स्त्रियांना दाबतो. त्याचे काय काय प्रकार आहे, मग फिजिकल असेल, सेक्शुअल असेल, इमोशनल असेल, त्याचे स्त्रियांवरती काय इफेक्ट होतात हे देखील आपण मेन्शन केलं पाहिजे, आणि त्याला काय उपाय करू शकतो. जसं की लहान मुलांसाठी कायदा केला आहे, पॉक्सो कायदा आहे, किंवा IPC मध्ये आहे, किंवा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्क प्लेस नावाचा कायदा आहे, पॉश कायदा देखील आहे. त्याच्यानंतर तुम्ही अवेअरनेस वगैरे ह्या गोष्टी देखील करू शकता. एखाद्या स्त्रीवरती अत्याचार समजा झालेला असेल तर त्यातून तिला बाहेर येण्यासाठी मदत केली पाहिजे. स्टिग्मा, एखादं म्हणजे ज्याला म्हणतो ना आपण अब्रू गेली, ह्या गोष्टी नको व्हायला, अब्रू जाणे असं टॅग तिला नको लागायला. सो ह्या अशा पद्धतीने आपण ह्या गोष्टी इथे लिहू शकतो. स्त्रियांच्या चळवळी समजा आपण लिहू शकतो. हुंडाबंदीचा जो इश्यू आहे किंवा हुंड्याचा इश्यू आहे त्याच्यावरती देखील आपण इथं विस्ताराने लिहू शकतो. सेक्शुअल व्हायलन्स, प्रॉब्लेम्स इन अर्बन स्पेसेस बघा, म्हणजे शहरांमध्ये समजा पब्लिक ट्रान्सपोर्ट असेल, गर्दीच्या ठिकाणी स्त्रियांना भेडसावण्या अडचणी, म्हणजे समजा वॉशरूम अवेलेबल नसतील, आणि तिथे होणारे गैरप्रकार जे आहेत ते भरपूर होतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असतं बघा. हे आपण निबंधात देखील लिहिलं पाहिजे. अर्बन ट्रान्सपोर्टमध्ये मग पिंक ऑटो नावाचा एक इनिशिएटिव्ह ओडिशा गव्हर्नमेंटने सुरू केलेला आहे, म्हणजे त्या फक्त स्त्रियांसाठी असेल, किंवा जी ऑटो मॉडेल अहमदाबादमध्ये सुरू केलं. म्हणजे अशा काही गोष्टी आहेत ना, आपल्या निबंधामध्ये दिसल्या पाहिजे, विथ डेटा, थोडंसं एखादं उदाहरण, कुठलं तरी फॅक्ट, थोड्याफार फॅक्ट्स हे आपल्याला दिसलं पाहिजे. काही डेटा तुम्ही टाकू शकता ना, म्हणजे सेक्स रेशोवरून देखील स्त्रियांची स्थिती आपल्याला कळते, बर्थ रेट, डेथ रेटवरून देखील तुम्हाला स्त्रियांची स्थिती कळून येते. ठीक आहे. आता हे जे काही माइंड मॅप हा जो घेतलेला हा फक्त एक सॅम्पल म्हणून घेतला आहे, की आपण एखादा इश्यू किती अँगलने विचार करू शकतो. की लोअर फिमेल पार्टिसिपेशन रेट जो आहे तो, म्हणजे कामामध्ये त्यांचं कमी प्रमाण आहे स्त्रियांचं, किंवा वेज डिफरन्स आहे, पगार कमी मिळाला जातोय. भारताचा इकॉनॉमिक सर्वे आहे 17-18चा, तो काय सांगतो की फक्त 24% स्त्रियांना कामाची संधी मिळते. मॅकिन्स्ले ग्लोबल इन्स्टिट्यूट आहे 2015ला, त्यांनी सांगितले की जर सगळ्या स्त्रियांना, म्हणजे जेवढ्या एलिजिबल आहेत त्यांना समजा कामाची संधी दिली तर भारताचा GDP 60% वाढू शकतो. हे आपण असे थोडाफार डेटा असेल. त्याचे काय रिझन आहे, म्हणजे लोअर फिमेल लेबर फोर्स पार्टिसिपेशनचे काय रिझन आहेत, मग त्याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी भेटत नाही आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मदरहूड सांभाळावं लागतं आहे. भारतामध्ये जो मदरहूडचा ॲक्ट आहे, मॅटर्निटी ॲक्ट जो आहे, बेनिफिट 17चा, तर त्याच्यामध्ये 26 वीक विश्रांती सांगितली. मग बरेचसे छोटे छोटे उद्योग जे आहेत ना ते स्त्रियांना रिक्रूटच करत नाही, किंवा प्रेग्नंट स्त्रियांचा इश्यू होतो तिथे. ठीक आहे. किंवा गॅप जो आहे ना पेमेंटमधला जो गॅप आहे तो मोठा आहे, म्हणजे जवळपास ILOने सांगितले की 34% कमी पगार दिला जातो, किंवा कमी पैसे दिले जातात. सो ह्या गोष्टी आपण इथे सांगितल्या आहेत. किंवा कधी कधी असतं की आपल्याला भरपूर आहे, आपल्या घरी भरपूर आहे, मग आपली स्त्री कशाला कामाला जाईल, हे देखील सोशल नॉर्म देखील स्त्रियांना कामापासून अडवतात. मग त्याला आपल्याला काही सजेशन देता येतील का. मग ग्रामीण भागामध्ये शेती सोडून बाकी छोटे छोटे उद्योग असेल, कुटीर उद्योग असेल, बचत गट असेल, त्यांच्या थ्रू त्यांना काहीतरी जॉब अवेलेबल करून दिले तर ते जास्त कष्टाचेही नसतात, आणि ते सहजासहजी केले जाऊ शकतात. किंवा शहरांमध्ये चाइल्ड केअर फॅसिलिटी, ज्याला आपण कृष्य म्हणतो, तर ते वाढले पाहिजे. पाळणा घरं वाढले तर स्त्रियांना कामावर जाण्याला जास्त अजून संधी मिळू शकतात. शिक्षणाने देखील याच्यामध्ये फरक पडू शकतो. स्किल डेव्हलपमेंट आपण करू शकतो, एखादं स्किल डेव्हलपमेंटचं उदाहरण द्या. ठीक आहे. युनिलिव्हर नावाची जी कंपनी, हिंदुस्तान युनिलिव्हर, त्यांनी काय केलं, शक्ती प्रोग्राम त्यांचा लॉन्च केला. शक्तीमध्ये काय आहे की ग्रामीण भागातल्या स्त्रियांना त्यांचे जे काही डेली यूजचे जे प्रॉडक्ट्स आहेत, हिंदुस्तान युनिलिव्हर म्हणजे साबण असेल, तेल असेल वगैरे, ते विकण्याचं त्यांना ट्रेनिंग दिलं, त्यांना विकायला लावलं. मिशन शक्ती, त्याचा बराच पॉझिटिव्ह इम्पॅक्ट हा ग्रामीण भागात झालेला आपल्याला दिसून येतो. सो अशा पद्धतीने एखादं अर्धं उदाहरण देखील आपण टाकू शकतो. त्यानंतर स्त्रियांचे रिप्रोडक्टिव्ह राईट्स देखील आपण बोललं पाहिजे, की स्त्रियांना मूल होऊ देण्याचा जो अधिकार आहे, मग स्त्रीच्या मनावर असतं का कुटुंबाच्या मनावर, ते किती मुलं होऊ द्यावे, किती, कुठल्या एजला, तर हा अधिकार कोणाचा आहे. ठीक आहे. पॉप्युलेशन कंट्रोल, आपल्याकडे भारतात काय झालं की प्रत्येक वेळी पॉप्युलेशन कंट्रोलवरती फोकस केला गेला, ॲटोनॉमीवरती नाही, किंवा 1-2 मुलांमध्ये व्यवस्थित अंतर असावं याच्यावरती फोकस नाही केला. तर काय केलं, डायरेक्ट पॉप्युलेशन कंट्रोल, मग डायरेक्टली ते ऑपरेशन करा. सो ह्या गोष्टी वाढलेल्या आहेत. त्याच्यामुळे मग तुमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जाते स्त्रियांचं. हे जर ऑपरेशन तुम्हाला करायला लागत असेल तर तुमच्या ऑटोनॉमीवरती तो एक मोठ्या प्रमाणात घाला आहे. ठीक आहे. मग त्याच्यानंतर रिप्रोडक्टिव्ह तुमचे राईट्स आहे. मग तुमचं रिप्रोडक्टिव्ह राईट्समध्ये काय येणार आहे, तुम्ही कशा प्रकारे ॲबॉर्शन करू शकता का, तुम्ही लिगली ॲबॉर्शन करायचा समजा तुम्हाला राईट आहे. त्याच्यानंतर काय आहे की स्टरिलायझेशन, फोर्स्ड स्टरिलायझेशन नको आहे, म्हणजे काय, बळच ते हे नको करायला, ऑपरेशन्स वगैरे नको करायला. बर्थ कंट्रोलचा राईट असला पाहिजे. राईट टू ॲक्सेस ऑफ गुड क्वालिटी रिप्रोडक्टिव्ह हेल्थ केअर असेल,
रिप्रोडक्टिव्ह चॉईसेस ह्या स्त्रियांना असल्या पाहिजे. मग ह्याच्यामध्ये तुम्ही काही सजेशन द्या, ठीक आहे ना. सो ह्या प्रकारे किंवा इथे आपण वरती मागाशी हा एक मुद्दा इथे येऊन जातो बघा, की इनविजिबल विमेन फार्मर म्हणजे स्त्रियांची शेतीमध्ये फार मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे. परंतु जर बघितलं तर आपण फक्त जवळपास 12-13% स्त्रियांच्या नावावरती जमीन आहे आणि जवळपास 50%पेक्षा जास्त स्त्रिया शेतीमध्ये लेबर म्हणून काम करतात किंवा लेबरपैकी 50% स्त्रियाच आहे ना, ठीक आहे. जवळपास 47% ॲग्रिकल्चर लेबर आहे आणि स्त्रियांकडे जमीन किती 12%. मग काय सजेशन देता येतील? कलेक्टिव्ह फार्मिंग करा तुम्ही, क्रेडिट फॅसिलिटी स्त्रियांना द्या. समजा स्त्रियांच्या नावावरती जमीन नसल्यामुळे काय त्यांना क्रेडिट कर्ज मिळायला देखील प्रॉब्लेम होतात. मग अशा पद्धतीने आपल्याला वेगवेगळे डायमेन्शन, आता बघा तो अर्बन स्पेसचा जो इश्यू आपण डिस्कस केला तो आपल्या बऱ्याचदा लक्षात येत नाही. फार्मर वुमेन फार्मरचा लक्षात येत नाही. रिप्रोडक्टिव्ह राईट्स हे आपल्या लक्षात येत नाही किंवा आपण ते लिहित नाही. तर ह्या गोष्टी जास्त इम्प्रेशन देऊन जातात किंवा जास्त चांगल्या प्रकारचं इम्प्रेशन देऊन जातात. पॉलिटिकल इनइक्वॅलिटी लिहा तुम्ही, की भारताच्या लोकसभेमध्ये फक्त 14% स्त्रिया आहे ना, म्हणजे 50% आपण जर समजा म्हटलो भारतात अंदाजे समजा आपण म्हटलं की अर्धी लोकसंख्या स्त्रियांची पॉप्युलेशनमध्ये, तर 14% लोकसभेत गेलेल्या आहेत. त्याचे कारण काय? मग सामाजिक कारणं आहेत, राजकीय कारणं आहेत, आर्थिक कारणं आहे. मग काही समजा ईस्टर डफलो आणि राघवेंद्र चट्टोपाध्याय त्यांनी बंगालमध्ये पश्चिम बंगालमध्ये एक सर्वे केला की समजा स्त्री ही त्या गावाचा सरपंच असेल, त्याला प्रधान म्हटलं, तर अशी असेल स्त्री प्रधान जर असेल तर स्त्री ही स्त्रियांसाठी जे गावात लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याकडे जास्त भर देते किंवा त्याच्याकडे जास्त फोकस करते. म्हणजे स्त्री प्रधान असल्यावरती हा एक असा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होतो. पॉलिटिकल इनइक्वॅलिटीमध्ये आपल्याला हे असं लिहिता येऊ शकतं, ठीक आहे. त्याच्यानंतर स्त्रिया आणि सामाजिक संस्था समजा असतील, मग स्त्रीचं कुटुंबातलं काय स्थान आहे, एकत्र कुटुंब स्त्रियांना काय इश्यूज होऊ शकतात, पितृसत्ताक पद्धतीमध्ये आपण तर बघितलं की काय प्रॉब्लेम होतात. मग त्यानंतर लग्न नावाची जी एक संस्था आहे, मग त्याच्या समस्या काय, कमी वयात होणारे लग्न, मग हुंडा आला त्याच्यामध्ये, काही ठिकाणी बहुपत्नीत्व आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. किंवा बाकी देखील स्त्रियांच्या वेगवेगळ्या भूमिका, म्हणजे एक व्यक्ती एकच आहे परंतु भूमिका ह्या फार अनेक मल्टिपल भूमिका ह्या असतात. त्याची काय कारणं आहेत हे देखील आपण तिथं लिहिलं पाहिजे. स्त्रियांना किंवा स्त्रियांच्या समस्या किंवा स्त्रियांच्या वेलफेअरसाठी काय काय कायदे आहेत तिथला एखादा कायदा आपण हा मेन्शन केला पाहिजे. समजा उदाहरणार्थ कामगार कायदा आहे, त्याच्यामध्ये स्त्रियांसाठी विशेष प्रावधान काय केलेलं आहे की पाळणाघरे असावीत. मग आपण आपल्या निबंधात काय लिहिणार की हां पाळणाघर असावं, मग ते चांगल्या पद्धतीने असावं किंवा ह्या फॅसिलिटी व्यवस्थित पुरवल्या जाव्यात अशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, ठीक आहे. समजा उदाहरणार्थ आपण म्हटलं निर्वाह योजना आहे, ह्या सारख्या योजना ज्या आहेत गव्हर्नमेंटने ज्या काही सुरू केलेल्या योजना आहेत, तर ह्या देखील मग स्त्रियांच्या सुरक्षेसाठी काही योजना केलेल्या आहेत. एखादी योजना देखील आपल्या निबंधामध्ये येणं गरजेचं आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक फील्डमध्ये आपण किंवा इकॉनॉमिकच्या अँगलमध्ये देखील आपण हे भरपूर लिहू शकतो की आर्थिक विकास जो आहे त्याच्यामध्ये स्त्रियांचं आपण बघितलं लेबर फोर्स पार्टिसिपेशन जे आहे ना ते देखील कमी, आपण ते बघितलंच की मॅकिन्स्लेने काय सांगितलं की GDP 60% वाढू शकतो. मग ते देखील आपण आपल्या निबंधात लिहिणं गरजेचं आहे. मग तिचं स्थान काय, आर्थिक विकासात स्त्रीचं स्थान काय आहे भारतामधल्या, मग मजुरांची कहाणी आपल्याला थोडीफार लिहिली तर इम्पॅक्ट चांगला पडेल. स्त्री मजूर आहे, त्याच्यानंतर कामगारांचा सहभाग जो आहे ना त्याचा आलेख उतरत आहे, म्हणजे काय की सहभागच नसतो, स्त्रिया कामगार असतात परंतु डिसिजन मेकिंगमध्ये त्यांचा सहभाग नसतो. त्याची काय कारणं आहे, ठीक आहे. स्त्रियांच्या आणि मुलींचे जे काय प्रश्न आहे, समजा स्त्री कैदी असतील त्यांचे वेगळे प्रश्न असतात, तुमच्या जेलमध्ये तशा सुविधा असतात का, देवदासीची जी प्रथा आहे तिच्याविषयी काय आहे, अपंग स्त्रियांचं सगळ्यात जास्त इश्यूज असतात ते कसे आहेत, ठीक आहे. किंवा सिंगल स्त्री असेल म्हणजे एकटी राहणारी स्त्री असेल तर तिच्या समस्या, विधवांच्या समस्या, भ्रूण हत्या ज्या आहेत ते, बालविवाह, हुंडा. सो अशा वेगवेगळ्या डायमेन्शनने आपल्याला हे विचार करणं जमलं पाहिजे, विचार करून हे आपल्याला लिहिता देखील आलं पाहिजे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने आपण एक सॅम्पल हा एक इश्यू इथे डिस्कस केला. म्हणजे आपण काय करणार बघा, आपल्या बॅचमध्ये हे मटेरियल जे आहे ना ते तुम्हाला दिलं जाणार आणि ते एक्सप्लेन केलं जाणार हे सगळं. म्हणजे काय की तुमचा जो स्वतःचा विचार करण्याचा जो वेळ तो वाचेल पहिली गोष्ट, आणि तुम्हाला इथे लिहिण्याची देखील गरज पडणार नाही आता, कारण काय की डायमेन्शन्स लिहून दिलेले आहेत, फक्त ते तुम्हाला तिथं जाऊन थोडेसे रिकॉल करायचे आणि डायमेन्शन्स लिहून काढायचे. प्लस त्या टॉपिकवरती किंवा त्या थीमवरती आपण काय करतोय, असा डेटा जो आहे हा भरपूर सारा डेटा जो आहे तो आपण घेतोय. आता हा विमेन्सचा जो इश्यू आहे पण हा शॉर्टमध्ये एक्सप्लेन केलेला आहे, कारण आधी आपला व्हिडिओ बराच वेळ चालला होता. परंतु आपण जेव्हा एक इश्यू घेऊ तेव्हा तो आपण जास्त डिटेलमध्ये आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून डिस्कस करणार आहोत, ठीक आहे. सो आपली ही जी बॅच आहे आता स्टार्ट होतीये.
इंटरेस्टेड असाल तर दिलीप खाटेकर सरांचं जे स्टेपअप MPSC नावाचा जो प्लॅटफॉर्म आहे, जे ॲप्लिकेशन आहे, तर ते ॲप्लिकेशन मोबाईलमध्ये डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून आणि तिथून हा कोर्स जॉईन करा. सो थांबतो मी. थँक्यू.